पाकिस्तानची हेर यूट्यूबर ज्योती मल्होत्रा मागे पाकचा दानिशच मास्टरमाइंड असल्याचा संशय। ज्योतीच्या पाक दौऱ्याचा खर्च दानिशने केल्याची माहिती, तर ओडिशातील महिलेची आयबी कडून चौकशी। जय हिंद यात्रा काढा पण सैन्य दलाचं मनोबल खच्ची होईल अशी वक्तव्य करू नका। राहुल गांधींना मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला टोला। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेपेक्षाही आमचे खासदार जास्त, तरीही शिष्टमंडळात का स्थान नाही? संजय राऊतांनी विचारला केंद्र सरकारला सवाल। भारताचं शिष्टमंडळ जगभरात जाणार असल्यानं पाकला भरली धडकी। भारताची नक्कल करत दहशतवाद्यांची पाठराखण करण्यासाठी बिलावल भुट्टो आणि जरदारींना पाठवणार परदेशात। अंबेजोगाईतील रुग्णालयात जाऊन मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट। आम्ही तुझ्या पाठीशी असल्याची जरांगेंकडून ग्वाही। बेदम मारहाणीत शिवराज जखमी। गित्ते आणि मुंढे टोळीचा आणखी एक कारनामा समोर। योगीराज गित्ते नावाच्या तरुणाला केली होती बेल्टने अमानुष मारहाण। जुना व्हिडिओ आला समोर। सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच भूषण गवई मुंबईत। अधिकारी उपस्थित नसल्याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या कार्यक्रमाला अधिकाऱ्यांची हजेरी। अलमट्टीच्या उंचीबाबत तोडगा काढा अन्यथा धरणावर धडक देऊ, सतेज पाटलांचा सरकारला इशारा। तर चक्का जाम आंदोलन घेतलं मागे। सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्रीतल्या टॉवेल कारखान्याची आग आटोक्यात। 12 तासांनंतर मिळवलं आगीवर नियंत्रण। आगीत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। रत्नागिरीच्या लोटे MIDCतल्या एकविला ऑर्गॅनिक कंपनीत रिएक्टरचा स्फोट। 2 कामगार होरपळल्यानं उपचार सुरू। अहमदाबादमध्ये भाजपची तिरंगा यात्रा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी। ऑपरेशन सिंदूर नंतर भाजपची यात्रा। हैदराबादच्या चारमिनार इथल्या गुलजार हाऊसला भीषण आग। आगीत होरपळून 16 जणांचा मृत्यू। दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक।